ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत राज्यातील कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। याच विषयावर फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय लावून धरला। एकीकडे ओबीसीला आरक्षण मिळावे अशी भाषा करायचे आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात याबाबतचे तांत्रिक मुद्दे व्यवस्थितपणे सादर करायचे नाही, याचा नेमका अर्थ काय? राज्य सरकार नेमकं करतंय काय असा सवाल उपस्थित करत ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आदी निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका घेत सरकारच्या नाकर्तेपणावर फडणवीस यांनी शाब्दिक हल्लाबोल केला। अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली। सरकार का म्हणता ओबीसी आरक्षण नाही म्हणता, सरकार का म्हणता ओबीसी आरक्षण नाही म्हणता, ओबीसी के सन्मान में भाजपा मैदान में। आमची मागणी आहे की ओबीसीच्या प्रश्नावरच या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे। या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी चं राजकीय आरक्षण हे गेलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला अंतरिम रिपोर्ट देण्याची संधी दिली। तो अंतरिम रिपोर्ट या सरकारने असा सादर केला की ज्याच्यावर प्रचंड ताशेरे हे सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी उठवले आहेत आणि राज्य सरकार कुठलंही काम करायला तयार नाही अशा प्रकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने देखील त्या ठिकाणी मांडलेली आहे। खरं म्हणजे इम्पेरिकल डेटाच्या संदर्भातला निर्णय हा पहिल्यांदा 2010 साली आला। त्यानंतर इथल्या आघाडीच्या सरकारनं त्या काळात काहीच केलं नाही, परंतु कोणी कोर्टात गेलं नव्हतं त्यामुळे तो प्रश्न देखील उद्भवला नाही। पहिल्यांदा कोर्टाने 13/12/2019 ला सांगितलं की 2010 साली आम्ही निर्णय दिलाय, त्यानुसार तुम्ही डेडिकेटेड कमिशन तयार करा आणि इम्पेरिकल डेटा जमा करा। 13/12/2019 पासून 1.5 वर्ष कमिशन तयार केलं नाही, त्यानंतर कुठलाही इम्पेरिकल डेटा जमा केला नाही। केंद्र सरकारकडे बोट दाखवलं, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सेन्सस डेटा नाही, ओबीसी राजकीय मागासलेपणाचा डेटा जमा करायचा आहे जो कुठल्याच सेन्सस मध्ये येत नाही। केंद्र सरकारने तो कधी जमा केलेला नाही, त्यामुळे तो राज्य सरकारला जमा करावा लागेल। त्यानंतरही जवळजवळ 1 वर्ष निघून गेलं, पण या सरकारने वेळ काढू धोरण या ठिकाणी केलं आणि काल अक्षरशः सर्वोच्च न्यायालयाने एक चपराक या सरकारला लावली। आणि बघा, काल चपराक लागल्याबरोबर काल यांनी GR काढला आणि पहिल्यांदा 2 वर्षानंतर त्या ओबीसी आयोगाला 30 कंत्राटी जागा या काल मान्य केल्या। म्हणजे यांच्या मनात जर खोट नव्हती तर सर्वोच्च न्यायालयाची या ठिकाणी वाट का पाहिली? त्या आयोगाला का लोक दिले नाहीत? त्या आयोगाला का पैसे दिले नाहीत? त्या आयोगाला का माहिती दिली नाही? हा सवाल आता या ठिकाणी उपस्थित झालाय आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ओव्हरड्यू आहेत त्या सगळ्या संस्थांच्या तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील आणि आता 7 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जवळजवळ 15 महानगरपालिका ओव्हरड्यू होत आहेत। त्यानंतर जवळजवळ 25 जिल्हा परिषद ओव्हरड्यू होत आहेत। त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या निवडणुका या बिना ओबीसी आरक्षणाच्या घ्याव्या लागतील। ही परिस्थिती या ठिकाणी या सरकारच्या नाकर्तेपणामुळे तयार झाली आहे। 2 वर्ष फायलींवर बसून होते, मंत्री मोर्चे काढतात, मंत्री भाषण करतात, मंत्री केंद्राकडे बोट दाखवतात, पण स्वतः मात्र कुठलीही कारवाई करत नाही। अशा प्रकारचं हे काम पाहिल्यानंतर आम्हाला आता ही शंका उत्पन्न झाली आहे की ओबीसींना यांना आरक्षण द्यायचंच नाही आहे। निवडणुका झाल्यानंतर हे आरक्षणाचा कायदा आणतील आणि आरक्षण देतील। बिना आरक्षणाच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात या सरकारमधल्या काही प्रमुख लोकांचा दबाव आहे। काही प्रमुख लोक हा प्रयत्न करतायत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण न मिळता निवडणुका पार पाडाव्यात, म्हणजे पुढचे 5 वर्ष ओबीसीला एकही जागा या आमच्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका नगरपंचायतींमध्ये मिळणार नाही। आणि म्हणून आम्ही आग्रह धरलाय की या संदर्भात पहिले निर्णय व्हावा।
त्यानंतर कामकाज चालावं अशी आमची मागणी आहे. ओबीसीवरती राजकीय अन्याय व्हावा अशी काही सत्ताधाऱ्यांची काही भूमिका आहे का? ती भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते का? असं आहे की हे स्पष्टपणे पाहायला मिळतं की एकीकडे भुजबळ साहेब हे या ठिकाणी भूमिका मांडतात आणि दुसरीकडे मंत्रिमंडळातले निर्णय वेगळेच दिसतात. तिसरीकडे सर्वोच्च न्यायालयात चौथ्याच गोष्टी मांडल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांना केवळ बोलण्याची भूमिका दिली आहे आणि करविते धनी जे आहेत ते मात्र वेगळंच काहीतरी करतायत आणि म्हणून या ठिकाणी ओबीसीला आरक्षण मिळत नाहीये. परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय की हे त्याच्यामध्ये केंद्राने जर मदत केली असती तर लवकर झालं असतं, कमी वेळ होता. एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला जातो राज्यभरात. याला त्या परसेप्शनला ते तोंडावर पडले. याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं की ओबीसीचा राजकीय मागासलेपणाचा इम्पेरिकल डेटा कुठल्याच देशामध्ये कुठल्याच सेन्ससमध्ये या संदर्भातला सर्वे झालेला नाही. दुसरं त्याला काय सांगितलं, डेडिकेटेड कमिशन कडनं हा डेटा, म्हणजे मग कोणी करायचा आहे, राज्य सरकारच्या डेडिकेटेड कमिशननी करायचा डेटा आहे. पण जाणीवपूर्वक हा करत नाहीत, दबाव आहे आणि मग केंद्राकडे बोट दाखवायचं, दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, तिसऱ्याकडे बोट दाखवायचं, लोकांमध्ये संशय निर्माण करायचा. आता 2.25 वर्ष झाली आहेत, 2.25 वर्ष या सरकारला. 2.25 वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन सरकार करू शकत नसेल तर या सरकारला राहण्याचा अधिकार आहे का, हा आमचा सवाल आहे. असं आहे की ज्यावेळी असाच प्रश्न मध्य प्रदेशात उपस्थित झाला, सर्वोच्च न्यायालयाला जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही टेस्ट पूर्ण करायला तयार आहोत, पण आमच्या निवडणुका ठरवण्याचे जे अधिकार आहेत ते आमचे आहेत आणि ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाने आपला प्रश्न संपवलाय. आम्ही आज मागणी केली, खरं म्हणजे हा निवडणुकाच्या तारखा ठरवण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचाच असला पाहिजे असं आमचं मत आहे. पण आता जी वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती तयार झाली आहे त्या परिस्थितीत आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत की अधिकार सरकारने स्वतःकडे घ्यावा, मध्य प्रदेशाप्रमाणे कायद्यात आपल्या बदल करावा आणि आता 2 महिन्यामध्ये एम्पिरिकल डेटाचं सगळं काम पूर्ण करावं आणि त्यानंतर या निवडणुका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. आटपाडीसारख्या गावाने तसा डेटा तयार करावा, गाव पातळीवरती खेड्यांवरती वाड्यांवरती कसं जावं, कसं सर्वेक्षण करावं असं सांगितलं. मात्र दुसरीकडे त्यांनी रिपोर्ट देत असताना फक्त कॉपी पेस्ट रिपोर्ट दाखवला. जर हा डेटा सर दिला गेला नाही तर या ठिकाणी आणखी काही वेळ जाणार आहे. 2.25 वर्ष यामध्येच गेलेले. आपण हा बघू शकता, आमच्या गोपीचंद फडळकरांनी हा या ठिकाणी दिलेला आहे. आटपाडीच्या गावांनी स्वतः सरकारची कुठली मदत न घेता इम्पेरिकल डेटाचा रिपोर्ट तयार केलेला आहे आणि तो त्या ठिकाणी सादर केला आणि त्यांनी 5 ते 7 दिवसात हा रिपोर्ट तयार केला. मग ही गावं जर 5-7 दिवसात असा रिपोर्ट तयार करू शकतात, राज्य सरकारजवळ एवढी मोठी यंत्रणा असताना राज्य सरकार का करू शकत नाही, याचं कारण राज्य सरकारच्या मनातच नाही. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत. नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इलकल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोटसूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 7559 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.